आणि आता बातम्या विस्ताराने बघणार आहोत। सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। नाशिकमधले ठाकरेंच्या सेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांची आता चौकशी सुरू आहे। नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडून ही चौकशी होतीये। नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कार्यालयामध्ये ही चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। दाऊदच्या हस्तकासोबतच्या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर नाशिक पोलीस ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। नितेश राणे यांच्या आरोपांनंतर फडणवीसांनी एसआयटी स्थापन करण्याची सुद्धा घोषणा आज सदनामध्ये केलेली होती आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता बडगुजर यांची चौकशी केली जाते। त्यामुळे पुढे नेमकं काय घडणार हे आपल्याला पाहावं लागणार आहे। किरण ताजने आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, चौकशी केली जाते बडगुजर यांची, नाशिक पोलीस ॲक्शन मोडवरती आलेलं आहे, काही तपशील हाती लागतोय का? म्हणजे आजच्या दिवशी विधानसभेमध्ये आमदार नितेश राणे असतील, आमदार आशिष शेलार असतील आणि एकूणच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते। त्यांचे दाऊदच्या हस्तकाशी जे संबंध आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल करत त्या ठिकाणी त्यांच्यावर आरोप केले होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं एसआयटी चौकशी केली जाईल अशा पद्धतीची माहिती दिली होती। आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर नाशिक पोलीस ॲक्शन मोडवर आलेले आहेत। त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुधाकर बडगुजर यांचा समर्थक असलेला जो पवन मटाले आहे त्याला दुपारीच ताब्यात घेतलेलं होतं। त्याच्याकडनं अनेक माहिती गोळा केली होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर स्वतः सुधाकर बडगुजर यांची देखील या ठिकाणी चौकशी सुरू आहे। सध्याच्या घडीला नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या माध्यमातून ही चौकशी सुरू आहे। या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाचं हे कार्यालय आहे आणि याच कार्यालयामध्ये आतमध्ये सुधाकर बडगुजर यांची जवळपास तास दीड तासापासून चौकशी सुरू आहे। नम्रता, किरण, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। तर या प्रकरणात आता बडगुजर यांची चौकशी सुरू झालेली आहे। संदीप कर्णिक हे स्वतः चौकशी करतायत, त्यामुळे चौकशीमध्ये काय समोर येतं हे आता पाहावं लागेल। मात्र नितेश राणे यांनी आज सभागृहामध्ये बडगुजर यांच्यावरती आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडालेली आहे। बडगुजर यांचा निकटवर्तीय या आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे, त्याची चौकशी सुरू आहे आणि तो स्वतः बडगुजर यांना ही चौकशीला सामोरं जावं लागतंय। आणि या प्रकरणावरनं आज सभागृहामध्ये मोठा गदारोळ झाला। आरोप करताना कोणत्या नेत्यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघूया। दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याच्या नावातच कुत्ता आहे अध्यक्ष महोदय, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये अध्यक्ष महोदय, हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय, दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उभाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। अध्यक्ष महोदय, माझ्याकडे त्या पार्टीचा व्हिडिओ आहे। अध्यक्ष महोदय, हा फक्त मुंबईमध्ये नाही, सेना भवनच्या बाहेर पण घडवला गेला। आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उभाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसले बाळासाहेबांच्या शिवसैनिक? हा अध्यक्ष महोदय, काय कसल्या बाळासाहेबांच्या निष्ठा? अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे, नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे? अध्यक्ष महोदय, तो सलीम कुत्ता तिकडे निळ्या रेंज रोवर मधून आला। आता त्याची अपॉइंटमेंट कोणी केलं हे नावही आम्हाला माहिती आहे, पण ते आम्ही नाव घेत नाही। अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेग, पेंग्विन आणि पार्टी याच्यामधनं एक मोठं वलय निर्माण होतं आणि यातल्या पार्टीचा भाग आहे। आणि मग पेग म्हणजे दारूच्या लायसन्स ते जायचे ते सगळं, आता तो विषय अजून मी तो वाढवत नाही। पण या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ज्या पद्धतीने एका प्रमुख आरोपी ज्याने मुंबईने तर देशावरच हल्ला केला, सेना भवन उडवायचा प्रयत्न केला, इतके बिचारे निष्पाप लोक मारले, त्या कुत्त्याबरोबर डान्स करायचा अतिशय गंभीरपणे गृहमंत्री महोदय, अतिशय गंभीर बाब आहे, याचा अतिशय तातडीने आणि मला जर विचाराल तर या क्षणाला, कारण काही पुरावे नष्ट होण्याचा संभव आहे आणि याच्यावर ताबडतोब कारवाई करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, फार गंभीर गोष्ट आहे, आपल्या देशाला ज्यांच्यापासून धोका आहे
त्यांच्याशी संबंधित हा विषय अध्यक्ष महोदय. अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते, त्याला कोणाचा वरदहस्त होता का, कोणाचा आशीर्वाद होता का, ही तपासण्यात येईल. आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो. अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, हो SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल. तर सुधाकर बडगुजर यांची आता चौकशी सुरू आहे. मात्र दुपारी त्यांनी हे आरोप झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये या सर्व आरोपांचं त्यांनी खंडन केलेलं होतं. बघूया ते काय म्हणाले. माझे संबंध न होते, कधी नाही, यापुढे नाही, या मागेही पण नाही. मी सेंट्रल जेलला गेलो होतो 14 दिवस. त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते. त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे. त्या व्यतिरिक्त काही. मी म्हणालो ना, सार्वजनिक जीवनामध्ये कुठे भेट झाली असेल मला माहीत नाही, पण मॉर्फिंग पण असू शकतं. बॉम्बस्फोटची जे सलीम कुत्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं, त्यांना तर 92-93 मध्ये अटक झाली असेल ना. मग 2016 मला ज्यावेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये जर असतील ते, तर त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मला सुद्धा अटक झाली होती. मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो. म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे, मॉर्फिंग जे केलेलं आहे, ते मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे.